कंटाळलेले आहेत। चला तोंडी लावायला काहीतरी तिखट बनवूया। आज आपण एकदम मस्त असा दही मिरची बनवून घेऊया आणि व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की पहा। नमस्ते, मी मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत दही मिरची बनवणार आहोत। तर त्यासाठी बघा मी असलेल्या लांबकुड्या मिरच्या घेतल्या, त्या ज्यादा तिखट नसते त्या मिरच्या ह्या घेतल्या, त्या ह्याला कापून घेऊया। बघा असं मधनं चीर करून कापून घ्यायच्या आहेत हे पास, आणि ह्याच्या बिया काढून घेऊया सगळ्या। त्या बिया काढून घेतल्या, त्या सगळे असंच कापून घेते मिरच्या। बघा मिरच्या सगळ्या कापून ह्याच्यातलं बी काढून घेतलेलं आहे। आता आपण पुढे बघूया। गॅसवर ठेवलाय बघा पॅन, कढाई आपली चांगली तापल्या, तेल ओतून घेऊया। चांगलं तापलं का त्याच्यात टाकूया मोहरी टाकून घेऊया। चांगली तडतड आल्या, त्यात जिरं घालून घेऊया। 1 चम्मच जिरं घातलंय, त्याच्यात आता मिरच्या टाकून घेऊया। वरनं थोडा कढीपत्ता, मिरचीला जरा हलवून घेऊया। मिनिटं झाकून घेऊया आणि आता मसाला तयार करून घेऊया। घेतले बघा दही, त्याच्यात घालूया धनिया पावडर 1 चम्मच, मीठ चवीप्रमाणे, जिराच पावडर 1 चम्मच, लाल मिरची बघा 1 चमचा घेतलाय, आणि आता शेंगदाणा आणि खोबरं मी वाटून घेतलं होतं बघा मिक्सरला बारीक करून, ते घालून घेते। चम्मच घेतलंय ते बी, आता मिक्स करून घेऊया दह्यात। आपण 2 मिनिट झाले, हलवून घेऊया। बघा मस्त भाजायला आलेत मिरच्या आपले। पेस्ट चांगली हलवून घेतल्या, मस्त केले दही, असं हलवून घ्या चांगलं। आता इथून घेऊया आपण मिरच्यातने, सगळे असे पुसून काढून घ्या, हलवून घेऊया मिरच्या। थोडंसं असं हलवून पाणी ओतूया आपण थोडंसं, आणि 2 मिनिटं झाकून ठेवूया। काढून बघूया, बघू शकताय किती मस्त कलर आलाय, कट बघा कसा आलाय, मस्त छान शिजली आपली भाजी, छान शिजायला आली। आता याला हलवून घेऊया। बघा असं लांबकूळ कापून घेतलं की नाही, त्याच्या आतपातूर सगळा मसाला आपण बनवलेला जाऊन शिरतोय, म्हणताना असं लांबकुळी मिरची कापून घ्यायची। जमले ना, बरोबर भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकता। ह्याला मिरचीला तोंडाला लावायला ना मस्त लागते ही भाजी, नक्की करून बघा तुम्ही बी एकदा। झाकून ठेवलं होतं आणि मस्त शिजलेत आपण मिरच्या। आता आपण ह्याच्यात कोथिंबीर घालूया, खूप सारी कोथिंबीर घातली बघा मी ताजी, हे मस्त लागते बघा खायला। त्याला हलवून घेऊया। आणि दिवाळीची सगळ्यांना हार्दिक शुभकामना आहे। त्या बघू शकता मिरच्या मस्त शिजलेत आपल्या, आणि अशाच बऱ्याच तोंडाला लावायला। आता गॅस बंद करूया। नक्की सांगा व्हिडिओ कसं वाटलं तुम्हाला। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून धनतेरसची हार्दिक शुभकामना आहे। नक्की सांगा व्हिडिओ कसं वाटलं,
आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आता उद्या भेटूया एक नवीन रेसिपीसोबत. तोंडपात्र बाय.